या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एररचा पार्ट घेतलेला होता आणि एररच्या पार्टमध्ये सगळ्या एरर्स घेतल्या. ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर. त्याच्यावरून एक एक्झाम्पल घेतलं टेक्स्ट बुक मधलं. ते एक्झाम्पलही आपण सोडवलेलं आहे. आता या टॉपिक मधला शेवटचा पॉइंट, लास्ट 2 पॉइंट आपले या टॉपिक मध्ये राहिलेले आहेत. ते 2 पॉइंट म्हणजे सिग्निफिकंट फिगर्स अँड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. हे 2 पॉइंट आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये कंप्लीट करायचे आहे. या टॉपिक मधला शेवटचा पॉइंट म्हटलं तरी चालेल आणि या टॉपिक मधला शेवटचा पॉइंट हा आहे की सिग्निफिकंट फिगर, SIGNIFICANT, सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स आपण कशाला म्हणतोय? सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड या 2 टर्म आपल्या या 2 पॉइंट या टॉपिक मध्ये शेवटच्या राहिलेल्या तेवढ्या कंप्लीट केल्या का हा टॉपिक इथं कंप्लीट होतोय, संपतोय. त्याच्यानंतर एक्सरसाइज राहतोय. एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत. आता सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय किंवा सिग्निफिकंट फिगर्स कशाला म्हणायचं? द नंबर ऑफ डिजिट्स इन अ मेजरमेंट, द नंबर ऑफ डिजिट्स इन अ मेजरमेंट अबाउट विच आर सर्टन प्लस 1 additional digit. The first one about which we are not certain is known as significant figure or significant digit. ज्यावेळेला एक्झाम्पल घेतलं जाईल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की सिग्निफिकंट फिगर काय आहे किंवा सिग्निफिकंट फिगर कशाला म्हटलं जातं, सिग्निफिकंट फिगर कसा ओळखायचा, कशी किंमत त्याची काढायची हे तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी रूल्स फॉर डिटरमाइनिंग द सिग्निफिकंट फिगर्स हा पॉइंट याच्यामध्ये घेऊयात आपण. रूल्स फॉर डिटरमाइनिंग द सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स. मग सिग्निफिकंट फिगर्स लिहिण्यासाठीचे रूल्स कोणते आहेत? त्या रूलचा अभ्यास केला, रूल्स समजले का आपल्याला सिग्निफिकंट फिगर ओळखता येतात, त्याची किंमत काढता येते. पहिला रूल आहे ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. जेवढ्या नॉन झिरो डिजिट्स आहेत कोणत्याही संख्येमध्ये, तर फॉर एक्झाम्पल मी सांगतोय आपण कोणतीही संख्या घेतली त्याच्यामध्ये 0 नसेल तर त्या पूर्ण संख्या सिग्निफिकंट असतं. फॉर एक्झाम्पल मध्ये 1 5 8 7 3 2 याच्यामध्ये 0 कुठेही नाही, नॉन झिरो डिजिट आहे. त्यामुळं याचा सिग्निफिकंट फिगर किती येणार आहे? या संख्या जेवढ्या आहेत त्या सगळ्या संख्या मोजायच्या आणि आपण इथं त्याचा सिग्निफिकंट लिहून टाकायचा. 1 2 3 4 5 आणि 6 याचा सिग्निफिकंट फिगर हा 6 असेल. याच्या ऐवजी अजून एखादा एक्झाम्पल घेतलं 7 9 2.38732. याच्यामध्येही कुठंही 0 नाही, नॉन झिरो डिजिट आहे. म्हणजे याही संख्या सगळ्या मोजायच्या. मध्ये जरी पॉइंट आलेला असेल, दशांश चिन्ह मध्ये आलेलं असेल तरीही आपण या सर्व संख्या मोजायच्या. त्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणून याचा सिग्निफिकंट फिगर हा 8 येणार आहे. म्हणून पहिला जो पॉइंट आहे सिग्निफिकंट फिगरचा तो काय आहे? ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. आणि त्याच्या पुढचा सेकंड पॉइंट, दुसऱ्या पॉइंट मध्ये ऑल द झिरोज, झिरो कुठे येणार आहे? मध्ये येतो. ऑल द झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. ऑल द झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट. जर झिरो, इथं लिहितोय मी पुढचा रूल, ऑल द झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट.
झिरो हा 2 नॉन डिजिटच्या मध्ये आलेला असेल तर तो गृहीत धरायचा, म्हणजे तो सिग्निफिकंट धरायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण याचंही घेऊयात. इथं एक्झाम्पल मध्ये 832 पॉइंट किंवा 01 याचा सिग्निफिकंट फिगर विचारला तर याचा सिग्निफिकंट फिगर हा 1, 2, 3, 4 आणि 5 हा झिरो गृहीत धरायचा आहे. 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये झिरो आलेला असेल तर तो आपण पकडायचा आहे. म्हणजे इथं किती झाल्या? 5 सिग्निफिकंट फिगर झाला याचा. अजून एखादं एक्झाम्पल घेऊयात. 783.0012 हे झिरो नॉन झिरोच्या मध्ये आलेले आहेत, त्यामुळे याचा हा झिरो गृहीत धरायचा, तो सिग्निफिकंट आहे म्हणून पकडायचा. म्हणजे इथं किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, म्हणजे या संख्येचा सिग्निफिकंट फिगर हा 7 येईल. तुम्हाला अशा प्रकारच्या संख्या एक्झाम मध्ये दिल्या जातील आणि त्याचा सिग्निफिकंट फिगर ओळखायला सांगितलं जाईल. म्हणजे पहिला काय झाला? नॉन झिरो आपण सिग्निफिकंट धरायचा, सगळ्या नॉन झिरो डिजिट असतील तर, आणि झिरो हा मध्ये असेल तर ते सिग्निफिकंट धरायचं. आणि तिसरा पॉइंट, इफ द नंबर इज लेस देन 1 देन दे आर. आता इथं एक्झाम्पल दिल्यावर लक्षात येईल, इफ द नंबर इज लेस देन 1 आपण म्हणतो, पण त्याच्यामध्ये जे अंडरलाईन केलेले अंक असतात ते सिग्निफिकंट नसतात. फॉर एक्झाम्पल किंवा दाखवलेलं जे असेल ते आपण इथं घेऊयात. इफ द नंबर इज लेस देन 1 किंवा n इज लेस देन 1, n ची किंमत 1 पेक्षा कमी असेल. फॉर एक्झाम्पल इथं आपण 0.00487 लिहिलं तर याच्यामध्ये हा नंबर 1 पेक्षा कमी आहे, लहान आहे. ज्यावेळी अशा संख्या मिळतात त्यावेळेला हे जे झिरो आहेत, हा झिरो, हा झिरो, हा झिरो, हे झिरो पकडायचे नाहीत, ते सिग्निफिकंट नसतात किंवा सिग्निफिकंट नाहीत. म्हणून याचा सिग्निफिकंट फिगर हा 3 मिळेल. या एक्झाम्पल मध्ये याचा सिग्निफिकंट फिगर हा 3 असेल किंवा 3 मिळेल. अशा पद्धतीनं आपण अजून एखादं एक्झाम्पल घेऊयात. 0.0008311204. आता इथं सिग्निफिकंट फिगर मध्ये मोजायचं आहे, म्हणजे या सगळ्या झिरो आपल्याला अंडरलाईन केलेल्या 1 पेक्षा कमी अंक आहे, पण अंडरलाईन केलेला हा झिरो आहे, तो सिग्निफिकंट नाही, त्यामुळे हे गृहीत धरायचं नाही. राहिलेल्या जेवढ्या संख्या आहेत त्या सगळ्या गृहीत धरायचे. आणि किती आलेला इथं? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 नॉन डिजिटच्या मध्ये आहे, त्यामुळं 1, 2, 3, 4, 5 आणि 6 याचा सिग्निफिकंट फिगर हा 6 असेल. असे हे महत्वाचे रूल्स सिग्निफिकंट फिगर साठी लिहायचे असतात. आता अजून एखादं आपण एक्झाम्पल घेतलं. एखाद्या वस्तूची लेंथ आपण मोजली. आपल्या टेक्स्टबुक मध्ये एक्झाम्पल ते दिलेलं आहे, त्यामुळे तेच एक्झाम्पल मी घेतोय. लेंथ L इज इक्वल टू काय असणार आहे? L ची किंमत दिलेली आहे 125 मीटर दिलेली आहे, इथं आहे, तेच एक्झाम्पल मी घेतोय. L इज इक्वल टू 125 मीटर आहे. आता मीटर हे युनिट आहे, लेंथचं युनिट मीटर आहे, त्यामुळे त्याची किंमत 125 मीटर दिलेली आहे. हेच आपण असंही लिहिलं इज इक्वल टू मीटरचं सेंटीमीटर केलं तर हेच काय होईल? 125 आहे तसं आहे. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, त्यामुळं मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्शन केलं म्हणजे याच्यावरती 2 शून्य आल्या आणि हे सेंटीमीटर आहे. त्याच्या पुढे एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे, हेच आपण मिलीमीटर मध्ये लिहिलं तरीही 125.00 सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये म्हणजे 1 झिरो येणार इथं. 125.000 mm.
मग आता याचा सिग्निफिकंट फिगर किती असं विचारलेलं आहे. इथं सिग्निफिकंट फिगर लिहिताना युनिटचा विचार करायचा नाही. म्हणजे या ठिकाणी जेवढ्या संख्या आहेत 3 3 3 म्हणजे इथं सिग्निफिकंट फिगर हा 3 येणार आहे. ते एक्झाम्पल आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे आणि तशा प्रकारे या सगळ्या किमती आपल्याला लिहायच्या असतात, मोजायच्या असतात. याला आपण सिग्निफिकंट फिगर असं म्हणतो. परत एकदा सिग्निफिकंट फिगर काय आहे त्याची डेफिनेशन मी परत एकदा सांगतोय. 3 रूल्स परत एकदा सांगतो आणि मग पुढच्या पॉइंटकडे आपण जाऊयात. काय सिग्निफिकंट फिगर आहे? द नंबर ऑफ डिजिट्स इन अ मेजरमेंट अबाउट विच आर सर्टेन प्लस 1 additional digit. The first one about which we are not certain is known as significant figure or significant digit. The rules for determining the significant figures. First rule is all the non-zero digits are significant. Second, all the zeros between two non-zero digits are significant. And third is if n is less than 1 or the number is less than 1, therefore the underlined word or 000 word that are not significant. इथपर्यंतचा पार्ट जो आहे तो एक्झाम्पल सहित आपण सिग्निफिकंट फिगरचा घेतलेला आहे. आणि याच्यानंतर आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेला पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. यानंतरचा पुढचा पॉइंट आहे तो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे तुम्हाला माहित आहे आणि ऑर्डर म्हणजे त्याचा जो पॉवर असतो त्याला ऑर्डर म्हटलं जातं. द पॉवर ऑफ 10 नियरेस्ट टू दॅट नंबर इज कॉल्ड एज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. 10च्या घातांकाच्या स्वरूपात जी किंमत आपण काढतो ती म्हणजे त्याचा पॉवर असते. म्हणजेच इथं डेफिनेशन ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडची काय होईल? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज डिफाइंड ॲज द पॉवर ऑफ 10 नियरेस्ट टू दॅट नंबर. 10च्या घातांकाच्या स्वरूपात येणारी किंमत म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडची असते. म्हणून आपल्याला इथं याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायचा आहे किंवा द्यायचा आहे. आणि ही किंमत कशी असते? समजा ए ही क्वांटिटी आहे इंटू 10n आहे. इथं ए इंटू 10n आपण जर घेतलं तर इथं दिलेली जी किंमत आहे ए हा नंबर आहे आणि n हा त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे किंवा इंटिजर n हा त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. या ए इंटू 10n मध्ये ए इज द numbers or number and n is the integer. integer integer आणि हाच ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे. यालाच आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असं म्हणतोय. आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढण्यासाठी एक त्यांनी कंडिशन दिलेली आहे. ती कंडिशन अशी आहे की ए ची किंमत ही 0.5 पेक्षा मोठी असली पाहिजे आणि 5 पेक्षा लहान असली पाहिजे. म्हणजे इथं मी कंडिशन लिहितोय 0.5 लेस दॅन ए लेस दॅन 5. बघा ए ही 0.5 पेक्षा मोठी असायला पाहिजे. ए म्हणजेच नंबर आहे. ए म्हणजे नंबर आहे, दिलेली किंमत आहे. आणि ए ची किंमत ही 0.5 पेक्षा मोठी असायला पाहिजे आणि 5 पेक्षा लहान असायला पाहिजे. अशा स्वरूपात जर एखादी संख्या आणली तर त्याच्यामध्ये 10⁻⁴ म्हणजे n जो असतो तो म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. त्यालाच आपण 10 नियरेस्ट टू दॅट नंबर म्हणतो. मग एक्झाम्पल काय? रेडियस ऑफ द अर्थ. अर्थची रेडियस किती आहे? 6400 किलोमीटर. इथं लिहितोय मी रेडियस ऑफ द अर्थ कॅपिटल आर इज इक्वल टू 6400 किलोमीटर आहे. अर्थची रेडियस 6400 किलोमीटर दिलेली आहे. आता हेच आपण मीटर मध्ये लिहिलं तर काय होणार? मीटर मध्ये लिहिल्यानंतर एसआय युनिट मध्ये लिहिलं. किलोमीटरचं मीटर मध्ये करताना काय करतो? 10⁻³ न त्याला मल्टिप्लाय करतोय
मग 10⁻³ न मल्टिप्लाय केलं 6400 इंटू 10⁻³ मीटर येणार आहे. हा पॉईंट 1 2 3 घर आपण इकडे सरकवली तर हे 6.4 इंटू 10⁻⁷ मीटर होईल. आता याच्यामध्ये ए ही किंमत 6.4 अगोदर आपण 6400 घेतलेला आहे आणि 6400 ही किंमत या कंडिशन मध्ये बसत नाही, कारण ए ची किंमत ही 0.5 पेक्षा मोठी असायला पाहिजे आणि 5 पेक्षा लहान असायला पाहिजे. मग इथं 6400 किंमत आपण मीटर मध्ये काढलेली आहे. या 6400च या कंडिशन मध्ये बसत नसल्यामुळं ही किंमत हा पॉइंट जर आपण इथं आणला तर 0.6 होतो, म्हणजे 0.5 पेक्षा मोठा होतोय आणि याच्यापेक्षा लहान होते तरीही चालतोय. मग ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड आपण 0. इथं 1 2 3 आपण इथं आणायचं आहे 0.64 यायला पाहिजे. 7 आहे म्हणजे 3 आहे, 4 5 6 आणि 7 म्हणजे 0.5 पेक्षा मोठा झाला 0.64 हा, आणि हा 5 पेक्षा लहान झाला. इथं घेतला तर 6 होतोय. 6 हा अंक बसत नाही या कंडिशन मध्ये. या कंडिशन मध्ये बसवला असता 10⁻⁴ ची किंमत ही ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असते. म्हणून इथं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ची किंमत ही 7 आहे. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज इक्वल टू इथं मिळणारी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ची किंमत ही 7 आपल्याला मिळते. आणि याचा सिग्निफिकंट फिगर किती असणार आहे? इथं हा 0 आपण पकडत नाही, म्हणजे याच संख्येचा जर सिग्निफिकंट फिगर विचारला तरीही ती किंमत आपल्याला काढता यायला पाहिजे आणि ती किंमत म्हणजे 2 असणार आहे. इथं 2च संख्या आहेत त्यामुळे त्याचा सिग्निफिकंट फिगर हा 2 असेल. हे झालं एक एक्झाम्पल. पुढचं मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. किती आहे मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन? इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो? इथं खाली लिहितोय मी मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन मध्ये मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉनची किंमत ही सगळ्यांना माहित असते. मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन वरचा चार्ज हा 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम एवढा असतो. किती असते त्याची किंमत? 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. आता इथं बघा 1.6 हा या कंडिशन मध्ये बसतोय का? 1.6 म्हणजे 0.5 पेक्षा मोठा आहे आणि 5 पेक्षा लहान आहे. 5 पेक्षा मोठा आहे 1.6. जर इथं हा 16 असता तरी बसला नसता. हा इकडे आणला 0.16 आला तो बसतोय, पण सॉरी तोही बसत नाही कारण 0.1 होते. आपल्याला 0.5 पेक्षा मोठा पाहिजे, म्हणजे हा सध्या बसतोय. मग याचा जो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे तो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड चार्ज ऑन इलेक्ट्रॉनचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इक्वल टू 19. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये आपण चिन्हाचा विचार करायची गरज नाही, किंवा आहे तसं लिहून टाका -19. आणि सिग्निफिकंट फिगर इथं 2 आहे त्यामुळे याचा सिग्निफिकंट फिगर इज इक्वल टू 2. आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये 2 एक्झाम्पल घेतले, पण ही जी कंडिशन आहे ती खूप महत्वाची आहे. ए हा नंबर आहे, सिग्निफिकंट फिगर आपण म्हणतो, आणि इथं 10⁻⁴ जो आहे तो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे. आणि हा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढण्यासाठी अंक हा नंबर हा 0.5 पेक्षा मोठा मिळवायचा, तसा लिहायचा, आणि 5 पेक्षा लहान येईल अशा पद्धतीनं या कंडिशन मध्ये तो अंक लिहून घ्यायचा आणि मग त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आणि सिग्निफिकंट फिगर हे काढायचं आहे. इथपर्यंतचा हा अभ्यासक्रम आपल्या सिलेबस मध्ये दिलेला आहे. आता तुम्ही तुमचं टेक्स्ट बुक जरी उघडलं तरी त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. पेज नंबर 12 वरती बघा, थोडंसं टेक्स्ट बुक असेल तर उघडा आणि टेक्स्ट बुक उघडून त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. यामध्ये टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 12 वरती डेफिनेशन्स ऑफ SI युनिट्स दिलेले आहे.
आणि डेफिनेशन्स ऑफ एसआय युनिट्समध्ये इथं काही पॉइंट्स दिलेले आहेत, त्या पॉइंट्समध्ये काही किमती दिलेल्या आहेत, त्या किमती तुम्ही वाचायचे, पाठ करायचे. त्यामध्ये प्लँक्स कॉन्स्टंट दिलेला आहे बघा. H is equal to 6.62 607,015 into 10 raised to minus 34 joule second or kg meter square second inverse. या युनिट्स कशा दिलेल्या आहेत ते बघणं महत्वाचं आहे. हे तुम्ही बघितलं पाहिजे, चेक केलं पाहिजे आणि त्या किमती तशाच आहेत हे आपल्याला लॉग टेबलमध्येही दिलेलं आहे. ते पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. या किमती आपल्याला एक्झाम्पलमध्ये वापरायच्या आहेत आणि कॅल्क्युलेट करायच्या आहेत. त्याच्यानंतर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दिलेला आहे, E इज इक्वल टू 1.6. त्याच्या पुढचं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण 1.6 तरी राहिलं पाहिजे. 1.6 इंटू 10 raised to minus 19 कुलूम और AS एम्पियर इंटू सेकंद आहे. AS म्हणजे एम्पियर इंटू सेकंद आहे. त्यापुढे बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे. बोल्ट्झमन कॉन्स्टंट के ची किंमत इथं दिलेली आहे आणि ही के ची किंमत 1.38 किंवा 1.38 एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. इंटू 10 raised to minus 23 जूल पर केल्विन आहे. त्यालाच और केजी मीटर स्क्वेअर S raised to minus 2 K raised to minus 1 दिलेले आहे. हे युनिट्स आहेत, हे कसे मिळतात बघायचे. त्यापुढे ॲव्होगाड्रोस कॉन्स्टंट आहे. Na इज इक्वल टू 6.02 इंटू 10 raised to 23 रेसिप्रोकल मोल आहे किंवा मोल इनव्हर्स आहे. ही किंमत दिलेली आहे. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, व्हॅक्यूमचा स्पीड किंवा लाईटचा व्हॅक्यूम मध्ये असलेला स्पीड दिलेला आहे. त्याच्याबरोबर त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे हर्ट्झमध्ये, त्याही किमती दिलेल्या आहेत. ल्युमिनस इफिशियन्सी ऑफ मोनोक्रोमॅटिक रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी, तीही किंमत दिलेली आहे. हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं आहे. या किमती कशाच्या आहेत एक्झाम्पल सहित दिलेला आहे. पेज नंबर 12 आणि पेज नंबर 13 वरती या पूर्ण एक्झाम्पल दिलेले आहेत. या सगळ्या तुम्ही वाचायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं महत्वाचं आहे ते महत्वाचं नोट डाऊन करायचं आहे. इथंपर्यंत आपला हा युनिट्स अँड मेजरमेंट्स हा टॉपिक होता. हा टॉपिक इथं कंप्लीट झालेला आहे. या टॉपिकची थेअरी कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला या टॉपिक मधले एक्सरसाइज मध्ये काही क्वेश्चन दिलेले आहेत. त्या क्वेश्चन मध्ये एक्सरसाइज मध्ये 14 आणि 15 पेज नंबर वरती सुरुवातीला चूज द करेक्ट ऑप्शन म्हणजे MCQ दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक्झाम्पल आहेत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक्झाम्पल आहेत. हे सगळे आपल्याला सोडवायचे आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते कंटिन्यू करणार आहे. इथं आपला हा व्हिडिओ स्टॉप करूयात.